नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर, जिथे आपण पुस्तके वाचतो, त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नवदालन उघडतो. आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, म्हणजेच योगी कथामृत. परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत योगानंदांच्या आयुष्यातील एक अद्भुत प्रसंग, त्यांची व त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांची भेट. चला तर मग सुरुवात करूया. योगी कथामृत प्रकरण 10. माझे गुरु श्री युक्तेश्वर यांची व माझी भेट. पूर्वतयारी न करता परीक्षा पास होणे या गोष्टीशिवाय इतर कोणताही चमत्कार परमेश्वरावरील श्रद्धा करून दाखवते. रिकाम्या वेळी मी एक प्रेरणात्मक पुस्तक हातात घेतले, पण ते न आवडून मी बंद केले. लेखकाने दाखवलेला अपवाद त्यांची परमेश्वरावरील पूर्ण अश्रद्धा दाखवतो. मी मनात म्हणालो, गरीब बिचारा लेखक, रात्रीचे तेल जाळण्यावर त्याची फार श्रद्धा आहे. हायस्कूलचा अभ्यास पुरा करीन असे वचन मी बाबांना दिले होते. मला अभ्यासाची ढूंग करता येत नसे. मी शाळेतल्या वर्गात क्वचितच दिसायचो. माझा बहुतेक सारा वेळ कलकत्त्यामधील गंगेच्या घाटावर एकांत स्थळी जास्त जायचा. जवळची स्मशानभूमी म्हणजे योगीजनांची फार आवडती जागा. रात्री ती जागा फारच भयंकर. शाश्वत तत्वांचा शोध घ्यायला जो बाहेर पडलेला आहे त्याला काही थोड्याशा कवट्यांनी भय वाटण्याचे काहीच कारण नाही. नाना तऱ्हेच्या हाडांनी बनलेला हा अस्थिरपंजर पाहून मानवी दौर्बल्य अधिक जाणवते. माझे हे मध्यरात्रीचे जागरण अर्थात विद्यार्थ्यांच्या जागरणापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे होते. हिंदू हायस्कूलमधल्या शेवटच्या परीक्षेचा आठवडा जवळ येत होता. मध्यंतरीचा हा काळ म्हणजे फारच भीतीदायक, स्मशानभूमीतील भूतांसारखा. इतके असून सुद्धा माझे मन इतके शांत होते. पण या भूतावळीशी सामना करता करता वर्गात जे ज्ञान मिळत नसे ते इथे मिळे. पण माझ्याजवळ स्वामी प्रणवानंदांसारखी एकाच वेळी सहज रीतीने 2 ठिकाणी वावरण्याची किमया नव्हती. पुष्कळांना पटणार नाही, पण माझी विचारसरणी अशी होती की हा माझा शिक्षणाचा प्रश्न परमेश्वराच्याच हातात होता आणि तोच मला या अडचणीतून सोडवणार होता. भक्तांच्या आयुक्तपणाचे कारण असे असते की त्याला हजारो आप्तप्रसंगी परमेश्वराने आपले निकटवर्तीत्व गूढ रीतीने पटवून दिलेले असते. काय मुकुंदा, हल्ली तुझे दर्शन सुद्धा दुर्मिळ झाले बाबा. वर्गातील एका सोबत्याने गुरपा रोडवरून एके दिवशी दुपारी जात असताना मला हटकले. अरे नंटू, वर्गात मी गैरहजर असतो ना, त्यामुळे आता माझी मोठी पंचायत झाली आहे बघ. मित्र भेटल्यावर सारी हकीकत त्याला सांगून टाकली. नंटू फार हुशार मुलगा होता. त्याला माझ्या बोलण्याचे मनापासून हसू आले. माझी अडचण ऐकून घेतल्यावर त्याला गंमतच वाटली. परीक्षेची तर तुझी काहीच तयारी झालेली नाही, तो म्हणाला. आता मलाच तुला मदत केली पाहिजे बाबा. हे त्याचे साधे शब्द पण मला दैवी आश्वासनासारखे वाटले. मी तडोकच माझ्या मित्राच्या घरी गेलो. परीक्षक साधारणपणे जे प्रश्न घालणार त्याची त्याने तयार केलेली उत्तरे मला मोठ्या प्रेमळपणे सांगितली. हे प्रश्न असे आहेत की भोळ्या विद्यार्थ्यांची ते अगदी फसवणूक करतील. मी सांगितलेली उत्तरे नीट ध्यानात ठेव म्हणजे झालं, म्हणजे तू अगदी सही सलामत सुटशील. मी त्याच्या घरून निघालो तेव्हा बरीच रात्र झाली होती. मी एकदम पंडित झालो. हे माझे पांडित्य थोड्याच दिवसांनी येणाऱ्या आणीबाणीच्या वेळेपर्यंत टिकावे म्हणून मी मनोमन भक्तिपूर्वक प्रार्थना केली. नंटूने मला अनेक विषयात तयार केले, पण संस्कृतची तयारी करून घेण्याच्या वेळेच्या अभावी तसेच राहून गेले. या आमच्या दुर्लक्षाबद्दल मी परमेश्वराला अगदी कळवळून आळवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हिंडायला निघालो. चालता चालता पावलांच्या ठेक्यावर नवीन ग्रहण केलेल्या ज्ञानाचे चरवण चालवले. कोपऱ्यावरच्या झुडपातून एक जवळचा मार्ग काढीत मी चालत असताना माझी दृष्टी खाली पडलेल्या काही छापलेल्या सुट्या कागदावर पडली. मी एकदम त्यांच्यावर विजयानंदाने झडपच घातली. माझ्या हातात काही संस्कृतची सुभाषिते आली. मला त्यांचा धडपणे अर्थही लावता येईना. मी एका शास्त्रांकडे गेलो.
त्यांनी मला त्या सुभाषितांचा आपल्या भरीव आवाजाने अर्थ सांगायला सुरुवात केली. त्या पुरातन भाषेच्या नितळ मधुर सौंदर्याने वातावरण अगदी भरून गेले. हे श्लोक अपवादात्मक आहेत. हे बहुधा तुझ्या संस्कृतच्या परीक्षेला नाही येणार. त्या पंडितांनी त्या श्लोकांचा असा सांशकपणे निकाल लावला. पण त्या विशिष्ट कवितेशी परिचय झाल्याने दुसऱ्या दिवशी मला संस्कृतचा पेपर सोडवता आला. नंटूची मदत अगदी नेमकी उपयोगी पडली. बाकी सारी या विषयात मला उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळाले. मी माझा शब्द पाळला व माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास पुरा केला. या गोष्टीचा वडिलांना खूप आनंद झाला. मी कृतज्ञतेने परमेश्वराचे ताबडतोब आभार मानले. केवळ त्याच्याच संकेतामुळे मला नंटू भेटला व आडवाटेला केरकचऱ्याच्या जागी हिंडायची बुद्धी आली हे माझ्या नेमके ध्यानात आले. माझी ही ज्या दिव्यातून सुटका झाली त्याचे कारण परमेश्वराने मला मदत केली हे होय. त्याने केवळ लीलेने आपल्या योजनेच्या पूर्तीकरता 2 प्रसंगी अगदी नेमक्या वेळी मला मदत केली. परीक्षेच्या जागी दैवी संकेताला अग्रेसरत्व नाकारणाऱ्या लेखकाची व त्याचे पुस्तक जे मी निरुपयोगी ठरवले त्याची आता मला आठवण आली. मी मनातल्या मनात टीकाही करीत होतो आणि त्याचे मला हसू देखील येत होते. शाळेतील शिक्षण पूर्ण करण्याकरता परमेश्वराचे ध्यान व चिंतन आणि ते सुद्धा स्मशानात लावून बसणे हा एक जवळचा मार्ग आहे हे जर मी त्या लेखकाला सांगितले असते तर त्या सद्गृहस्थाचा अधिकच गोंधळ झाला असता. आता मला जरा प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यामुळे मी आता उघडपणे घर सोडून जाण्याचे ठरवले होते. माझा एक मित्र होता, जितेंद्र मुजुमदार. त्याच्याबरोबर वाराणसीला मी भारत धर्म महामंडल आश्रमात जाऊन तेथील आध्यात्मिक शिस्त पाळून राहण्याचे ठरवले. कुटुंबातून बाहेर जाण्याच्या विचाराने एक दिवशी माझ्या मनाला फार विषण्णता आली. आईच्या मृत्यूनंतर माझी माया, विशेष करून माझी लहान भावंडे सनंदा, विष्णू व अगदी धाकटी बहीण थामू यांच्यावर विशेष प्रकट झाली होती. मी माझ्या एकांतस्थळी, ती लहानशी पोटमाळ्यावरची खोली, तेथे धावत गेलो. तेथे मी ध्यानाला बसलो. सतत 2 तास माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. एखाद्या रासायनिक औषधाने जसे शरीर शुद्ध व्हावे तसे माझ्यामध्ये एक विलक्षण परिवर्तन घडून आले. मायापाश सगळे सुटले. सहृदयाचा सहृदय जो परमेश्वर त्याचा शोध घेण्याचा माझा निश्चय अगदी वज्रलेप झाला. वडिलांच्या पुढे मी आशीर्वाद मागण्याकरता उभे राहिलो. वियोग दुःखाने त्यांचे हृदय अगदी विकल झाले होते. ते म्हणाले, माझी शेवटची विनंती आहे. मला आणि तुझ्या या भावंडांना कधीही अंतर देऊ नकोस. पूज्य पिताजी, तुमच्याबद्दल मला जे प्रेम वाटते ते मी कसे व्यक्त करू. पण ज्याने मला या भूलोकी आपल्यासारखा सर्व सृष्टींनी परिपूर्ण असा पिता दिला आहे त्या माझ्या आकाशस्थ पित्यावर माझे अधिक प्रेम आहे. काही एक विशेष दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन मी आपल्याला भेटायला परत केव्हा तरी येईन. वडिलांनी मोठ्या नाखुशीने संमती दिली व मी वाराणसीला आश्रमात जाण्यास निघालो. जितेंद्र तेथे अगोदरच गेलेला होता. मी तेथे गेल्यावर तेथील तरुण मुख्य स्वामी दयानंद यांनी माझे अंतःकरणपूर्वक स्वागत केले. त्यांची उंच व शेलाटी शरीरयष्टी, मुद्रा विचारी मला ते रुबाबदार वाटले. त्यांचा चेहरा गोरा असून त्यांचे बुद्धांच्या चेहऱ्याच्या शांततेशी साम्य होते. माझ्या नवीन राहत्या जागेत पोटमाळ्यावर एक खोली होती. ती पाहून मला फार बरे वाटले. तेथेच मी पहाटे आणि सकाळी बसत असे. आश्रमातील मंडळींना ध्यान, धारणा वगैरे विषयाबद्दल अगदीच थोडी माहिती होती. तेव्हा मी आश्रमाच्या संघटनेच्या कामात जास्त लक्ष घालावे असे त्यांना वाटे. मी दुपारी ऑफिसमध्ये काम करी, त्याची ते प्रशंसा करीत. परमेश्वर शोधण्याचा इतक्या लवकर प्रयत्न करू नकोस. पोटमाळ्यावरच्या खोलीत अगदी लवकरच उठून जात असताना एक आश्रमवासी विद्यार्थी माझ्यासोबत येत होता आणि त्याने एकदम हळू आवाजात हे वक्तव्य केले. मी दयानंदांकडे गेलो. गंगेच्या किनाऱ्यावर तिचे चांगले दर्शन होईल अशी एक लहानशी खोली होती. तिथे ते काम करीत बसले होते. स्वामीजी, इथे मी काय करायचे हे मला काहीच समजत नाही. मला परमेश्वराच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा सरळ शोध घ्यायचा आहे. त्याच्या भेटीखेरीज केवळ एखाद्या संस्थेचा सदस्य होऊन किंवा एका पंथात जाऊन किंवा काही सत्कर्मे करून माझे समाधान नाही होणार.
भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या स्वामींनी माझ्या पाठीवर प्रेमाने थाप मारली. रागवण्याचे लटके नाटक करून जवळपास असलेल्या काही शिष्यांना त्यांनी ताकीद दिली. मुकुंदाला त्रास देऊ नका बरं का, आमची शिस्त तो स्वतः शिकेल. माझ्या मनात शंका आली, पण मी ती बोलून नाही दाखवली. ते शिष्य तेथून निघून गेले. त्यांच्यावर वरील ताकदीचा काही विशेष परिणाम झालेला मला दिसला नाही. दयानंदजी पुढे म्हणाले, मुकुंदा, तुझे वडील तुझ्याकरता इथे वेळच्या वेळी पैसे पाठवित असतात. ते तू परत करीत जा पाहू. तुला येते त्यांची काही जरुरी नाही. शिस्तीच्या बाबतीत तुला सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे जेवण्या खाण्यासंबंधी. तुला जरा तुझी भूक लागली तरी तू त्याचे नाव काढू नकोस. माझ्या डोळ्यामध्ये माझी उपासमार होत असल्याचे दिसून आले होते. पण मला भूक लागली आहे हे मला नक्की माहीत होते. आश्रमातील जेवणाची अगदी बिनचूक वेळ म्हणजे मध्यान्हाची. घरी असताना सकाळी 9 वाजताच भरपूर न्याहारीची मला सवय. ही 3 तासांची कोळ मला दिवसेंदिवस सोसेनाशी झाली. कलकत्त्याला असताना 10 मिनिट जरी उशीर झाला तरी आचार्याला मी तंबी देत असे. जाऊ द्या, गेले ते दिवस. आता भूक आवरायचा मी प्रयत्न करू लागलो. मी एकदा सर्व दिवसभर उपवास करून पाहिला. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या वेळी पण मला दुप्पट भूक लागली. दयानंदजीच्या गाडीला आज उशीर झाला आहे. ते आल्याखेरीज आपल्याला जेवायला बसता येणार नाही. जितेंद्राने ही भयानक बातमी आणली. स्वामीजी 2 आठवडे बाहेर होते, तेव्हा ते आज येणार म्हणून त्यांचे स्वागत करवायचे म्हणून की काय आज जरा काही विशेष मिष्टान्न केले होते. हवेत अन्नाचा भूक वाढवणारा सुवास दरवळत होता. पोटात काही टाकण्याची सोय नव्हती. काल सारा दिवसभर मी उपवास केला होता. त्याचा मला जरा अभिमान झाला होता. तेवढाच फक्त गिळंकृत करायला मिळण्यासारखा होता. परमेश्वरा, गाडी लवकर येऊ दे. परमेश्वराची मी प्रार्थना करू लागलो. दयानंदजींनी मला शिस्त लावली. मी गप्प बसलो. तशी शिस्त काही त्या परमेश्वराला लावता येण्यासारखी नव्हती. त्याचे लक्ष दुसरीकडेच होते. इकडे घड्याळाचे ठोके वाजण्याचे चालूच होते. स्वामीजींनी दरवाजात पाऊल टाकले तेव्हा चांगला अंधार झाला होता. त्यांचे मी मोठ्या आनंदाने स्वागत केले. जितेंद्राने पुन्हा पदार्पण केले व दुसरी वाईट बातमी जाहीर केली. दयानंदजी स्नान वगैरे करतील आणि मग ध्यानाला बसतील. ध्यान झाल्यानंतर मग त्यांना आपल्याला वाढता येईल. मी जवळजवळ कोसळलोच. माझे वय लहान. माझ्या पोटाला उपासाची सवय नव्हती. माझ्या पोटात आगीचा डोंब उसळला. मी कुरकुर करायला सुरुवात केली. भूकबळींची काही चित्रे मी पाहिली होती. ती पिशाच्यासारखी माझ्या डोळ्यासमोर सरकू लागली. पुढला भूकबळी वाराणसीलाच होणार आणि तो या आश्रमात, आणि तो आत्ता अगदी, असे मी मनात म्हणालो. बरोबर 9 वाजले आणि ही होणारी दुर्घटना टळली. भोजनाचे निमंत्रण आले, अगदी अमृतासमान. या संध्याकाळची ही आठवण माझ्या पुढील आयुष्यात एक कायमचा ठसा ठेवून गेली. मी जेवणात जरी अगदी मग्न होऊन गेलो होतो तरी दयानंदजीकडे जेवणात लक्ष नव्हते हे माझ्या ध्यानात आल्याखेरीज राहिले नाही. या जड देहाच्या भोगापलीकडे ते होते ते उघड दिसत होते. स्वामीजी, आपल्याला भूक नव्हती काय लागली? माझे भरपूर जेवण झाले होते आणि स्वामींजींबरोबर एकटाच मी त्यांच्या अभ्यासिकेत होतो. होय तर लागली होती, ते म्हणाले. मी गेले 4 दिवस अन्नग्रहण केले नाही. अगदी पाणीसुद्धा प्यायलो नाही. प्रवासात गाडीमध्ये मी कधी काही खात नाही. गाडीमध्ये नाना तऱ्हेची माणसे असतात. त्यांचे नाना विचार असतात. त्यांची विचार आंदोलने नाना प्रकारची असतात. आमच्या आश्रमाला संन्याशाला विहित असे जे काही आचारधर्मशास्त्रात सांगितले आहेत त्याचे काटेकोरपणे मी पालन करीत असतो. आमच्या ह्या आश्रमाचे काही प्रश्न माझ्या मनात सारखे विचारधीन असतात. आज रात्री घरी आल्यावर माझे जेवणात लक्ष लागले नाही. काय घाई आहे, उद्या व्यवस्थित जेवण घेऊ म्हणजे झाले, आणि असे सांगून ते गमतीने हसले. मी लाजेने अगदी गुदमरून गेलो. माझा तीव्र यातनेतून गेलेला कालचा दिवस काही सहजासहजी विसरण्यासारखा नव्हता. पुन्हा बोलायचे मी धाडस केले. स्वामीजी, आपण मला जे काही सांगितले ते माझ्या मनात जरा गोंधळ उडवून गेला आहे. समजा मी काही खायला मागितले नाही आणि जर मला कोणी काही दिले नाही तर माझी उपासमार होऊन मी मरून जाईन ना.
मग मरून जा. या भयंकर सल्ल्याने जणू हवा दणाणून निघाली. माझा भीतीने थरकाप उडाला. मुकुंदा, जरूर पडली तर तू मरायला देखील तयार पाहिजेस. अन्नावरच तू जगत आहेस आणि ईश्वराच्या सामर्थ्यावर नाही, हा समज मनातून काढून टाक. ज्याने शरीर पोषणाचा प्रत्येक प्रकार निर्माण करून ठेवला आहे, त्याने भूकही निर्माण केली आहे. तो भक्ताचे पोषण कसे होईल हे नक्कीच पाहिल्याखेरीज राहणार नाही. भात वगैरे खाऊन तुझी शरीर सुधारणा होत आहे, किंवा पैशामुळे तुझा निर्वाह होत आहे, किंवा इतर माणसे तुला मदतीला आहेत म्हणून तुझे चालले आहे, असे समजू नकोस. परमेश्वराने जर तुझा प्राणवायू काढून घेतला तर हे सर्व तुझ्या उपयोगी पडतील काय? हे सर्व पदार्थ म्हणजे केवळ त्याची साधना होत. तुझ्या पोटात जे अन्नाचे पचन होते ते काय तू करत असतोस का? तुझे काय चातुर्य आहे त्यात? मुकुंदा, विवेकाच्या तीक्ष्ण तलवारीचा उपयोग कर आणि इतर मध्यस्थ लोक काय सांगतात ते सोडून दे व या मार्गाचे एकमेव कारण समजून घे. हे त्यांचे भेदक शब्द माझ्या मर्माला झोंबले. शारीरिक आवश्यक गरजा आत्म्यावर मात करतात या पूर्वापारच्या भ्रमाचे पूर्ण निरसन झाले. तिथल्या तिथेच एकदम आध्यात्मिक जीवनाची परिपूर्णता पटली. वाराणसीमधील या आश्रमात मी जो हा धडा शिकलो त्याचा उपयोग आजमावण्याचे माझ्या पुढील आयुष्यात सारखा प्रवास करीत असताना नाना तऱ्हेच्या परक्या शहरातून हिंडत असताना अनेक प्रसंग आले. कलकत्त्याहून घरातून जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा माझ्याबरोबर एकच किमती चीज होती, ती म्हणजे साधू महाराजांनी दिलेला चांदीचा ताईत, जो मला आईने दिला होता. वर्षानुवर्षे मी त्याचे जतन करून ठेवले होते. आश्रमामध्ये माझ्या खोलीत तो मी एकदम काळजीपूर्वक एका ठिकाणी लपवून ठेवला होता. त्या ताईताचा पुन्हा एकदा चमत्कार पाहून पुन्हा आनंदाचा अनुभव घेण्याकरता एके दिवशी सकाळी मी ती कुलूप लावलेली पेटी उघडली. त्याच्यावर सील केलेले वेष्टन तसेच होते, पण हाय, ताईतच नाहीसा झालेला. रडत रडत मी त्यावरचे पाकीट फाडून माझ्या मनाची खात्री करून घेतली, पण काय, ताईत नाहीसा झालेला. साधू महाराजांनी भाकीत केल्याप्रमाणे ज्या इथरमधून त्यांनी तो काढून आणला होता त्या इथरमध्ये तो परत नाहीसा झाला होता. पुढे दयानंदांच्या सेवक मंडळींशी माझे पटेना. त्यांच्याशी माझे संबंध अधिकाधिक बिघडत चालले. त्यांच्याशी माझे संबंध अधिकाधिक बिघडत चालले. आश्रमात आता मला परक्यासारखे वाटू लागले. मी अलिप्त राहायचे ठरवले तेव्हा सगळ्यांना दुखवल्यासारखे झाले. ध्यान करण्याच्या निश्चयाने मी घर व प्रापंचिक महत्वाकांक्षा सोडल्या होत्या आणि त्या निश्चयाला मी चिकटून राहिलो. त्यामुळे लोक माझ्यावर उथळ टीका करू लागले. अध्यात्म मार्गामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे माझ्या मनाला फार तीव्र वेदना झाल्या होता. एकदा भल्या पहाटे मी माझ्या पोटमाळ्यावरील खोरीत बैठक मारून बसलो व अगदी निश्चित उत्तर मिळेपर्यंत उठायचे नाही असे ठरवले. हे दयावत्सल्य जगन्माते, तू स्वतःच दृष्टांत देऊन किंवा गुरु पाठवून मला बोध कर. कित्येक तास मी ढसाढसा रडत होतो. माझ्या विनवणीला उत्तर मिळेना आणि एकदम मला स्वतःला कोणीतरी वरती अमर्याद अशा एका गोलाकडे शरीराने उचलून धरीत आहे असे वाटू लागले. तुझे गुरुजी तुला उद्या भेटतील, असा मला एक दिव्य स्त्रीसुलभ स्वर ऐकू आला. तो सर्व बाजूनी ऐकू आला की कोणत्या एका बाजूनी ऐकू आला हेच नाही समजले. एका विशिष्ट जागेतून हाक ऐकू आल्यामुळे या इंद्रियातील अनुभव येण्याचे बंद झाले. हबू या टोपण नावाचा एक तरुण पुजारी मला जिन्याच्या खाली असलेल्या स्वयंपाकघरातून हाक मारित होता. मुकुंदा, पुरे झाले तुझे ध्यान करणे, तुझ्याकरता कोणाचा तरी तातडीने निरोप आला आहे. एरवी मी अधीरपणे उत्तर दिले असते, पण आता मी रडून रडून सुजलेले डोळे व चेहरा पुसला व अगदी आज्ञाधारकपणे निरोप घेतला. हबू आणि मी वाराणसीमधील दूरवर असलेल्या बंगाली मोहल्यामधील बाजारामध्ये जाण्यास निघालो. आम्ही बाजारात काही जिन्सा खरेदी केल्या. त्यावेळेपर्यंत सूर्य डोक्यावर आला नव्हता. भारतात दुपारची वेळ म्हणजे कडक उन्हाची. तो मोहल्ला म्हणजे चित्रविचित्र रंगांचे कपडे घातलेल्या बायका, यात्रेकरूंना मार्गदर्शन करणारे वाटाडे, पंडे, साध्या सुध्या कपड्यातील विधवा,
विद्वान ब्राह्मण, सर्वत्र आढळणारे वळू यांनी तो बाजार गजबजून गेलेला होता. या गर्दीतून वाट काढीत काढीत आम्ही दोघे पुढे चाललो आणि एका अरुंद नजरेत न भरणाऱ्या अशा एका गल्लीच्या तोंडापर्यंत येऊन पोहोचलो. येथे गल्लीच्या टोकाशी एक येशू ख्रिस्तांसारखे दिसणारे भगवी वस्त्रे परिधान केलेले साधू अगदी निश्चल असे उभे होते. एकदम ते मला जुन्या परिचयाचे वाटले. एक क्षणभर मी त्यांच्याकडे अधाशी नजरेने पाहिले आणि एकदम माझ्या मनात शंका आली. मी मनात म्हणालो, तुला तुझ्या माहितीच्या अशा कोणाशी तरी तू ह्या भटक्या साधूचा घोटाळा करीत आहेस काय? वेड्या, स्वप्नात आहेस की काय? हो पुढे. 10-1 मिनिटांनी पाहतो तो काय, माझे पाय जड झाल्यासारखे वाटले. जणू काय दगड झाल्यासारखे होऊन पुढे चालेनातच. मोठ्या कष्टाने मी मागे वळालो. माझे पाय नेहमीसारखे चालायला लागले. माझे तोंड विरुद्ध दिशेला केले. पुन्हा पायात त्याच तऱ्हेचा जडपणा वाटू लागला. तो साधू मला लोहचुंबकासारखा आपल्याकडे ओढून घेत होता. अशा विचाराने मी माझे सामान हबूच्या स्वाधीन केले. माझ्या पायांचा हा तरेवाईक खेळ तो आश्चर्याने पाहत होता आणि त्याला आता मनस्वी हसू लोटले. काय दुखतंय का तुझं? का तुला वेड लागले? भावना वेगाने मला उत्तर काही देता येईना. मी हळूहळू तिथून पुढे निघालो. परत फिरून वाऱ्याच्या वेगाने मी चालू लागलो. त्या अरुंद गल्लीपर्यंत येऊन पोचलो. माझ्या चपळ दृष्टीला ती शांत मुद्रेची आकृती चटकन दिसली. ती माझ्याच दिशेने एकाग्र दृष्टीने संतपणे पाहत होती. उत्सुकतेने आणखी काही पावले पुढे चाललो आणि त्यांच्या पायाशी येऊन मी पोहोचलो. गुरुदेव. ती दिव्य मुद्रा, त्या मूर्तीचे माझ्या मनोमयी दृष्टीला 1000 वेळा दर्शन झाले असेल. ते शांत, स्थिर डोळे, निमुळती दाढी व रुळलेल्या केसांचा झुपके असलेला सिंहासारखा चेहरा माझ्या चांगला ध्यानात आला. ह्याच मुद्रेने रात्रीच्या माझ्या अनेक भेसूर तंद्रीमध्ये अनेक वार दर्शन दिलेले होते. त्या दर्शनाबरोबर मला हायसे वाटायचे, पण त्याचा अर्थ त्यावेळी मला पुरेसा कळलेला नव्हता. माझ्या राजसा, माझ्याकडे आलास, असे शब्द माझ्या गुरूंनी बंगाली भाषेत अनेक वार उच्चारले. त्यांचा आवाज आनंदाने कापरा झाला होता. किती वर्ष मी तुझी वाट पाहत आहे. आम्ही दोघेही निस्तब्ध झालो. निस्तब्धता एकात्मतेची होती. शब्दांनी, जुजबी शब्दांनी बोलण्याची जरूरच राहिली नव्हती. गुरुच्या हृदयापासून शिष्याकडे निस्तब्ध अशा गीतात वक्तृत्वाचा प्रभाव वाहू लागला. वादातीत संवेदनात्मक इंद्रियांच्या ग्रहणक्षमतेने आजमावल्यावर मला असे वाटू लागले की परमेश्वर यांच्या चांगलाच परिचयाचा आहे व हे मला त्याच्यापर्यंत नेहून पोचवतील. पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांच्या अंधुक आणि धुसर अरुणोदयापुढे या जीवनाचे मायावी आवरण विरल होऊ लागले. काय नाट्यपूर्ण काळ, भविष्य आणि वर्तमान हे या कालचक्राचे दिखावे होते. या पवित्र चरणाशी नेणारा हा काही पहिलाच दिवस नव्हता. हातात हात घालून माझ्या गुरूंनी शहराच्या रानमहाल मोहल्ल्यातील आपल्या तात्पुरत्या मुक्कामी मला नेले. त्यांची आकृती एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे होती व त्यांची पावले जमिनीवर दूडपणे पडत होती. त्यांची शरीरयष्टी उंच व सरळ होती. वय साधारणपणे वेळी 55च्या आसपास असावे, पण एखाद्या तरुणाप्रमाणे त्यांची हालचाल चपळ व जोमदार होती. त्यांचे डोळे काळेभोर व विशाल होते. अगाध ज्ञानामुळे ते सुंदर दिसत होते. केस किंचित कुरळे, पण त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची उग्रता मृदू झाली होती. त्यांच्यामध्ये सामर्थ्य व मृदुता यांचा सूक्ष्म मिलाप घडून आला होता. त्यांच्या घराच्या परसबंद बाल्कनीतून गंगेचा प्रवाह दिसत होता. त्या बाल्कनीत जाताच ते प्रेमळपणाने मला म्हणाले, मी तुला आपला आश्रम व हे काही जे माझ्याजवळ आहे ते देऊन टाकेन. महाराज, मी आपल्याकडे ज्ञानाचा लाभ व ईश्वरी साक्षात्कार व्हावा म्हणून आलो आहे. आपले हे खजिने मला पाहिजे आहेत. भारतातील संध्याकाळचा सत्वर पडणारा संधीप्रकाश आपला पडदा अर्धवट टाकू लागला होता. ते माझ्याशी पुन्हा बोलू लागले. त्यांच्या नेत्रामध्ये अथांग प्रेमळपणा भरून राहिला होता. मी तुला माझे निःशर्त प्रेम देतो. काय बहुमोल शब्द! त्यांच्या या गूढ प्रेमाचा मला आणखी 25 वर्षांनी पुन्हा अनुभव आला. उत्साहाचा आवेश त्यांच्या ओठांना अपरिचयत होता. सागर सदृश्य अशा त्यांच्या अंतकरणाला मौन शोभत होते.
तू सुद्धा मला तसेच निशर्त प्रेम देशील काय? बालसदृश्य विश्वासाने त्यांनी माझ्याकडे पाहिले. गुरुदेव, मी आपल्यावर शाश्वत प्रेमच करत राहीन. सामान्यतः प्रेम हे स्वार्थी असते. वासना व त्यांची तृप्ती यामध्ये त्याची मुळे फार खोलवर गेलेली असतात. दिव्य प्रेम हे अनिर्बंध असते. त्याला मर्यादा नसते. त्यात अंतर पडत नाही. शुद्ध प्रेमात खिळवून टाकणारा स्पर्श होताच मानवी अंतःकरणाचा प्रवाह कायमचा बंद होतो. ते नम्रपणे आणखी सांगू लागले. साक्षात्कारी अवस्थेतून मी खाली पडत आहे असे जर आढळले तर माझे डोके तुझ्या मांडीवर घे आणि ज्या विश्वजनाची आपण दोघेही पूजा करतो तिच्याकडे मला पुन्हा आणण्याचे कामी मदत करण्याचे वचन दे. अंधकार जास्त होऊ लागला. ते उठले आणि मला एका आतल्या खोलीत घेऊन गेले आणि ते आम्ही आंबे व बदमाची बर्फी खात असताना त्यांनी आपल्या सहज संभाषणातून माझा स्वभाव दाट परिचयाचा असल्याचे दर्शित केले. त्यांच्या ज्ञानाची विशालता पाहून मी आश्चर्याने थक्क होऊन गेलो. त्यांच्या ज्ञानाला नैसर्गिक विनयाची जोड होती. तुझा ताईत हरवला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. त्याचे कार्य आता संपले आहे. एका दिव्य आरशाप्रमाणे माझ्या गुरूंनी माझ्या साऱ्या आयुष्याचे प्रतिबिंब उमटून दिसल्यासारखे दिसले. गुरुदेव, आपली प्रत्यक्ष उपस्थिती हीच मोठ्या अप्रतिम आनंदाची गोष्ट आहे. आता स्थित्यंतर होण्याची वेळ आली आहे, कारण तुला आश्रमात राहण्याचा कंटाळा आला आहे. तेथे तुला बरे वाटत नाही. माझ्या आयुष्याबाबत अजूनपर्यंत मी त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती आणि ती सांगण्याचीही आता काही जरुरी उरली नव्हती. त्यांना दूरदृष्टी होती, अंतर्ज्ञान शक्ती होती. त्यामुळे लोकांना ते ज्ञान प्रत्यक्ष शब्दांनी सांगून त्यांच्याकडून आश्चर्योद्गार काढून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. हे मला त्यांच्या नैसर्गिक व नम्र वागणी करून समजले. तू कलकत्त्याला परत जावेस. मानवजातीवर तुला प्रेम करायचे आहे ना, मग त्यातून नातेवाईकांना तू का वगळतोस? त्यांची सूचना ऐकून माझा धीरच खचला. माझ्या घरातल्या मंडळींची विनवणीची पत्रे मला खूप येत, पण कोणत्याही पत्राला मी उत्तर असे पाठवले नव्हते. पण त्यांना आपले असे वाटायचे की मी परत घरी येईन. अनंता म्हणे, या लहान पक्षाला अध्यात्मविद्येच्या आकाशात खुशाल उडू द्या, पण तिथल्या जड वातावरणात त्याचे पंख थकून जातील तेव्हा तो घरी परत झेप टाकून येईल हे आपण पाहूच. पंख मिटवून तो आपल्या घरकुलात विश्रांती घ्यायला येईल हे निश्चित. ही नाव उमेद करणारी उपमा माझ्या मनात अजून ताजी होती. पण काही केल्या कलकत्त्याच्या दिशेने परत झेप टाकायची नाही हे मी नक्की ठरवले होते. गुरुदेव, मी घरी परत जाणार नाही. मी तुमच्याबरोबर तुम्ही जाल तेथे येणार. मला आपले नाव पत्ता सांगाल काय? स्वामी श्री युक्तेश्वर गिरी. माझा मुख्य आश्रम सेरामपूरला आहे, रायघाट लेनमध्ये. मी येथे थोडे दिवस आलो आहे माझ्या आईला भेटायला. परमेश्वर आपल्या भक्ताबरोबर काय गुंतागुंतीचे नाटक खेळतो याचे मला आश्चर्य वाटले. सेरामपूर कलकत्त्यापासून फक्त 12 मैल, पण त्या भागात मी कधी गुरूंचे ओझरते सुद्धा दर्शन झाले नाही. लहारी महाशयांच्या स्मृतींनी पुनीत झालेल्या पुरातन काशीमध्ये आम्हाला एकमेकांना भेटण्याकरता यावे लागे. या भूमीला भगवान बुद्ध, श्रीमंत शंकराचार्य अनेक युगांच्या पायांनी पुनीत केले आहे. तू 4 आठवड्यांनी माझ्याकडे येशील. प्रथमच मी श्री युक्तेश्वरांचा कठोर आवाज ऐकला. आता तुला माझे कायमचे प्रेम मिळेल म्हणून तुला सांगितले आणि तू माझ्याकडे आलास म्हणून मी आनंद दर्शवला. तेव्हा माझी विनंती अमान्य करण्यास तू मोकळा आहेस. पुन्हा जेव्हा तू मला भेटशील तेव्हा तुला माझे प्रेम परत संपादन करायला लागेल आणि तुझा मी मग शिष्य म्हणून सहजासहजी स्वीकार करणार नाही. माझ्या कडक शिस्तीचे पालन करण्याकरता संपूर्ण शरणागती पत्करावी लागेल. मी तसाच हट्ट चालवून गप्प उभा राहिलो. माझ्या गुरूंनी माझ्या अडचणीचा ताबडतोब थांग लावला. तुझे नातेवाईक तुला हसतील असे तुला वाटते काय? मी परत जाणार नाही. तू 30 दिवसात परत जाशील. कधीही जाणार नाही. ही मतभेदाची तेढ तशीच राहिली. मी त्यांच्या पायावर आदराने नमस्कार केला आणि तेथून निघालो. मी मध्यरात्रीच्या अंधारात रस्ता कापीत होतो आणि माझ्या मनात असे विचार आले की आम्हा दोघांचीही जी काही चमत्कारिकपणे रीतीने भेट झाली ती अशी विफल का व्हावी? मायेच्या तराजूच्या पारड्यात सुखाच्या बरोबरीने दुःखाचे मोजमाप होते.
माझे कोवळे हृदय अजून गुरूंच्या हाताकरवी ठाकून ठोकून आकार देण्यासारखे लवचिक झाले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी जो पाहतो आहे तो आश्रमातील लोकांमध्ये माझ्याबद्दल एक विरोधी भाव वाढत असल्याचे दिसून आले. तीक्ष्ण भाल्याने टोचल्यावर जशा वेदना होतात तशा त्यांच्यासारख्या टोचून बोलण्याने माझ्या मनाला वेदना झाल्या. 3 आठवडे उलटले. दयानंदजी मुंबईला भरणाऱ्या एका परिषदेला हजर राहण्याकरता तिकडे गेले. मुकुंदा म्हणजे ऐत खाऊ. आश्रमातील अधरतित्याचा तो फुकट स्वीकार करीत आहे. त्याचा कोणताही स्वरूपात तो मोबदला म्हणून काही देत नाही, असे उद्गार मी आडून ऐकले. तेव्हा अगदी प्रथमच मला खेद वाटला. बाबांनी पाठवलेले पैसे मी दयानंदजींच्या आज्ञेवरून परत केले. अगदी जड अंतकरणाने माझा जो एकमेव मित्र जितेंद्र त्याची मी गाठ घेतली. मी जात आहे. दयानंदजी जेव्हा परत येतील तेव्हा त्यांना तू सांग. माझ्यातर्फे माझे प्रणाम व दिलगिरी सादर कर. मी सुद्धा निघालो. येथे ध्यान लावून बसण्याच्या प्रयत्नात तुझ्यासारखीच माझ्या बाबतीतही प्रगती झाली नाही. जितेंद्र निश्चयाने बोलला. येशू ख्रिस्तांसारख्या एका संत महात्म्याची माझी भेट झाली आहे. ते सेरामपूरला राहतात. तेथे आपण त्यांना भेटूया. आणि अशा तऱ्हेने त्या पक्षाने कलकत्त्याच्या परिसरात धोका पत्करून झडप घालण्याची तयारी केली. धन्यवाद. आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला. जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.